एक फॅशन झाली आहे नवी आजकाल. कुठेही पराभव लोकांना दिसायला लागला की भयमुक्त नगर करा, भयमुक्त अरे बाबा कोण दडपशाही करतंय? मी तर आज आलोय. मी तर एवढे दिवस नव्हतो, पण मी नसताना आमच्या 3 जागा बिनविरोध झाल्यात. आता आल्यानंतर अजून काय होईल मला माहित नाही. तर पराभव दिसल्यामुळे या लोकांनी आता आरोप करायला सुरू केलेले आहेत. इथं कुठेही दडपशाही नाही, आणि दडपशाही होत असेल तर त्याचा पुरावा दाखवावा. कोणावर दडपशाही झाली त्यांनी समोर यावं, त्यांनी तक्रार करावी, कोणाला धमकी दिली गेली त्यांनी येऊन समोर सांगावं. कुठेतरी लोकांमध्ये मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण करायचा आणि त्या गोष्टीचा आधार घेत निवडणुकीला एक वेगळं वळण द्यायचं, हे यांचं जुनं राजकीय व्यासपीठ आहे. पण जाऊ दे, आपले महायुतीमधले सहकारी ते असतील. आमची युती करायचा प्रयत्न होता, दुर्दैवाने 2 जागेंवर आमचा 3 जागेंवर मतभेद झाला, त्यामुळे आमची युती होऊ शकली नाही. तर त्यामुळं लढाई अतिशय चांगली होईल, आणि माझा प्रयत्न आहे की चिखलफेक न होता आज राज्यामध्ये सरकार चालवत असताना महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित असल्याने जास्त चिखलफेक न होता निवडणूक चेहऱ्यांवर झाली पाहिजे, विकासावर झाली पाहिजे, जनतेला सुद्धा पूर्ण मोकळीक मिळाली पाहिजे कोणाला मतदान टाकायचं. त्यामुळे मला वाटतं की कुठलाही वादविवाद या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.